आज आपण बिना भाजणीचे काकडीचे थालीपीठ करणार आहोत। तर अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही कोणत्याही भाजी वापरून हे करू शकता। तर त्यासाठी मी इथं पहिला 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेत आहे। तुम्ही सगळं एक एक वाटीनं प्रमाण घेऊ शकता। मी इथं 2-2 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर सगळं समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे, ज्वारी, गहू आणि डाळीचं पीठ। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। मी इथं तिखट थोडं जास्त करण्यासाठी मी मिरचीचा वापर जास्त केला आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी जिरे आणि कोथिंबीर घालून त्याचे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। इथं मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि 2 छोटे चमचे धने पावडर घातलेला आहे आणि 1 अर्धा चमचा मी जिरे पावडर घातलेला आहे। मी इथं काकडीचा वापर करत आहे। काकडीच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाजीचा वापर करू शकता। अगदी दुधी खिसून टाकू शकता किंवा पालेभाज्या कोणत्याही ॲड करू शकता। तर इथं मी सुरुवातीला 2 काकडींचे साल काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आपण जे वाटण तयार केलं ते मी त्याच्यात घालून घेतलेलं आहे आणि काकडी मी किसण्याऐवजी डायरेक्ट मिक्सरलाच फिरवून घेतलेली आहे, कारण किसण्यात पण वेळ तसा जातो आणि आपली पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे मी काकडी डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि थोडी त्याच्यात हळद घालून आपल्याला आता ते मळून घ्यायचं आहे। मळताना माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर कमी पडतं, त्यामुळे मी आणखी 1 काकडी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि आपण काकडीच्या पाण्यातच आपल्याला मळायचं आहे, एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही आहे। त्यामुळे मी काकडीच्या ज्यूसमध्येच हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि आपल्या पिठाचा गोळा अगदी छान परफेक्ट मळून तयार आहे। तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार काकडी कमी जास्त करू शकता। काही काकड्या लहान असतात, काही मोठ्या असतात। 1 वाटीचंच प्रमाण असेल तर तुम्ही काकडी थोडी घ्या, सुरुवातीला 1च वापरा। आता मी इथं कापडाचा वापर न करता डायरेक्ट बटर पेपर वापरत आहे। त्याने काम पटकन आपलं सोपं होऊन जातो आणि कपडा खराब होण्याचा प्रश्नच राहत नाही। आणि आपल्याला आता पाण्याचा वापर करायचा आहे, तेलाचा वगैरे वापर करण्याची काही गरज नाही। तुम्ही जरी कपड्यावर करणार असाल तर सुती कपड्याचा वापर करा आणि सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आहे की कपड्याला देखील आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हे ॲक्च्युली हाताने थापण्याचंच थालीपीठ आहे। मी तुम्हाला इथं लाटण्याचा वापर करून देखील कसं करता येईल हे सांगणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला असं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तवा तिकडे मी तापायला ठेवलेला आहे। तव्याला मात्र आपल्याला तेलाचा ब्रश फिरवून घ्यायचा आहे। आता मी असाच बटर पेपर उलटा करून थोडासा हाताने दाब देत आहे, त्यामुळे आपला बटर पेपर इझिली सुटला आणि थालीपीठ अगदी तव्याला चिकटलेला आहे। आता आपल्याला परत बटर पेपरला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे। थालीपीठाला पलटवण्याची गडबड करायची नाही, ते ओलं असल्यामुळे थोडं भाजायला वेळ लागतो। आणि आता छान असं कडा आपल्याला पहिला सोडवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याला आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अजून आपल्याला भाजायचं आहे, ते शेकायला वेळ लागतो, तोपर्यंत आपलं दुसरं थालीपीठ आपलं थापून होतं। तर मी इथं आता लाटण्याचं करून दाखवते। लाटण्याने लाटताना मात्र पाण्याचा वापर थोडा जास्त करावा लागतो, कारण लाटणं लगेच ड्राय पडतं। आता इकडे मी त्यासोबत लाटता लाटता मी हे शेकून देखील घेत आहे। आता इथं तुम्ही बघू शकता मी लाटण्याला देखील थोडासा पाण्याचा हात फिरवलेला आहे, त्यामुळे आपलं हे पटकन सुटतं, नाहीतर मग ते लाटण्याला चिकटण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे लाटण्याचा वापर करताना लक्षात ठेवा की पाण्याचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे। हाताने थापताना आपल्याला अंदाज येतो की किती चिकट झालेला आहे किंवा कधी पाणी लावावं लागणार आहे। आता मी पहिली जी आहे ती तेल लावून भाजलेली आहे आणि दुसरी जी आहे ती बिना तेलाची भाजलेली आहे। तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता। अगदी हेल्दी मुलांच्या टिफिनला देण्याचा सुद्धा एक प्रकार होऊ शकतो किंवा नाश्त्याचा देखील होऊ शकतो। तुम्ही डिनरमध्ये लंचमध्ये देखील खाऊ शकता आणि हे दह्यासोबत किंवा कोणत्याही उसळीसोबत वगैरे खायला अप्रतिम आहे।